पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदार आणि खासदारांचा क्लास घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी बैठकीचं आयोजन आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांसमोर आमदारांचं रिपोर्ट कार्ड मांडतील। SIR BL2 नियुक्तीकडे अनेक आमदार आणि खासदारांनी पाठ फिरवली आहे। पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रम आयोजनात देखील बरेच आमदार उदासीन दिसले। पक्षाने दिलेल्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदारांना आता चांगलीच तंबी दिली जाणार आहे। अधिवेशनातील उपस्थितीबाबत देखील आमदारांचे कान टोचले जातील। या संदर्भातले अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, तत्पूर्वी 22 तारीखपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू होत आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी सर्व आमदारांसोबतच खासदारांना बोलवलेलं आहे आणि या सर्व आमदार खासदारांचा क्लास जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणार आहे। याचं प्रमुख कारण काय आहे तर गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने सर्व आमदार आणि खासदारांना कार्यक्रम दिले जातात पक्षाकडून ते कार्यक्रम होत नसल्याचं कुठेतरी समोर आलं आहे। याचमुळे सर्व आमदार खासदारांना बोलवण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, हे उपस्थित राहणार आहेत आणि विशेषतः सर्व आमदारांना त्यांच्या हातात जो आहे तो त्यांनी मागील 1.5 वर्षात जे काम केलं आहे त्याचा रिपोर्ट कार्ड कुठेतरी देण्यात येणार आहे। आपण बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचे कार्यक्रम जे आहेत ते देशभर राबवले जातात। प्रत्येक आमदाराकडे ती जबाबदारी जी आहे ती दिली जाते। मात्र काही आमदार जे आहेत त्या या कार्यक्रमांकडे पाठपुरावा त्यांना पाहायला मिळत आहेत, नियोजन व्यवस्थित करत नाहीत असं कुठेतरी निदर्शनास आलेलं आहे आणि याचमुळे या आमदार आणि या खासदारांना कुठेतरी त्यांची कान उघडणी जी आहे ती या माध्यमातून केली जाणार आहे। त्यासोबत SIR आणि BL2 नियुक्तीकडे देखील अनेक आमदारांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हा संपूर्ण ही मीटिंग असणार आहे, त्यामध्ये खडे बोल जे आहेत ते आमदार खासदारांना सुनावले जाऊ शकतात। बरोबर, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।